पुसद अर्बन बैंक और भारतीय पत संस्था पर विश्वास बनाए रखें, सर्वदलीय बैठक में अपील। पुसद यवतमाल आज विश्राम गृह में हुई सर्वदलीय बैठक में जमाकर्ताओं से अपील की गई कि वे पुसद अर्बन कोऑपरेटिव बैंक और भारतीय प्रमुख पत संस्था पर भरोसा बनाए रखे। दोनों संस्थाएं पिछले कई वर्षों से उत्कृष्ट व त्वरित बैंकिंग सेवा दे रही हैं और सभी खाता धारकों को उनकी राशि और ब्याज नियमित रूप से मिल रहा है। हाल के दिनों में कुछ अफवाहों के चलते जमाकर्ताओं द्वारा राशि निकाले जाने से संस्थाओं के कामकाज पर असर पड़ रहा है। बैठक में सर्वपक्षीय नेत्री और व्यापारी वर्ग ने एक मत से कहा कि ये केवल गलतफहमी है और जनता को सहयोग करना चाहिए। बैठक में भाजपा, कांग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस सहित विविध पक्षों के नेता, सामाजिक कार्यकर्ता व व्यापारी उपस्थित थे। यवतमाळ ब्युरो चीफ शेख महबूब। तो प्रतिनिधी त्या ठिकाणी बँकेच्या चाव्या ज्याच्या हातामध्ये दिलेला आहे तो योग्य पद्धतीने काम करते अशा पद्धतीचा विश्वास आमच्या सर्वांचा त्यांच्यावरती आहे। आणि त्यामुळे जी घटना घडली आहे त्या घटनेमध्ये त्यांचा वैयक्तिक कुठचाही स्वार्थ नव्हता, तर त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना त्या बँकेच्या कर्जाची वसुली योग्य पद्धतीने व्हावी म्हणून संबंधिताला त्यांनी वारंवार कर्ज भरण्याच्या बाबतीत सूचना केल्या आणि त्यांच्या वैयक्तिक ज्या काही गोष्टी असतील काही असतील आणि ज्यातून ती घटना घडली तर बँकेचा अध्यक्ष या नात्याने त्यांनी जे काम केलं ते खऱ्या अर्थाने आमच्या सर्व सभासदांचं रक्षण करण्याचं काम खऱ्या अर्थाने शरद मैन यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि त्यामुळे या बँकेचे सभासद या नात्याने आम्ही सर्वजण बँकेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि निश्चित आम्ही लोकांना या ठिकाणी आवाहन करत आहोत की बँकेची कुठचीही आर्थिक अडचण नाही आहे, परंतु कुठचीही बँक जर आपण चालवत असेल ती स्टेट बँक जरी असेल, नॅशनलाइज बँकही असेल आणि त्यातून जर मोठ्या प्रमाणावर लोकांनी ठेवी विड्रॉल केल्या तर कुठचीच बँक त्या ठिकाणी चालू शकत नाही आणि बँकेमध्ये कुठचीही आर्थिक अनियमितता झालेली नाही आहे। त्यामुळे बँकेने लोकांवर जो विश्वास होता आजपर्यंत तो विश्वास पुन्हा लोकांनी कायम ठेवावा। बँकेमध्ये कुठचाही एक रुपया इकडचा तिकडे झालेला नाही। जी घटना झाली ती जी काही गैरसमजातून याच्यातून झालेली आहे त्यामध्ये आमच्या सर्वांचे त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असताना खरं जर विचार केला तर शरद मैन यांना वैयक्तिक त्यामध्ये मोठं नुकसान झालं आणि आमच्या सर्वांचं त्या ठिकाणी ते प्रतिनिधित्व करत असताना योग्य पद्धतीचं प्रतिनिधित्व ते करत आहेत असा आमचा विश्वास आहे किंवा आम्ही तशी खात्री सुद्धा त्या ठिकाणी करून घेतलेली आहे। आणि त्यामुळं बँकेच्या सर्व सभासदांनी ठेवीदारांनी बँक ही पूर्णतः सुरक्षित आहे आणि बँकेचा कुठच्याही ठेवीदाराच्या एक रुपयाला धक्का सुद्धा त्या ठिकाणी लागलेला नाही। त्यामुळे सभासदांमध्ये जी चलबिचलता आहे खातेदारामध्ये असतील किंवा जी ठेवीदारामध्ये आहे ती चलबिचलता कमी व्हावी या उद्देशाने आम्ही सर्व मंडळी सर्व बँकेचे सभासद या ठिकाणी येऊन लोकांना अशा पद्धतीचं आव्हान डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने जर विचार केला तर पुसद, उमरखेड, महागाव, ढानकी या परिसरातूनच ठेवीदार हे मोठ्या प्रमाणावर ठेवी विड्रॉल करत होते आणि त्यांच्यावरती कुठेतरी विश्वास त्यांना द्यावा या उद्देशाने आम्ही सर्वजण एकत्रित येऊन अशा पद्धतीचं आव्हान त्या ठिकाणी सभासद आणि ठेवीदार आणि खातेदारांना करत। या ठिकाणी अशी सूचना आलेली आहे मला की पक्षाचे आणि वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी आहेत त्यांचे कोण कोण उपस्थित आहेत त्यांचे नाव मी त्या ठिकाणी सांगितले पाहिजे। त्या हिशोबाने ते आपण जी त्याची नोंद घेऊ शकतात। नितीन भुतळाजी ज्यांनी नितीन भुतळा भारतीय जनता पक्षाचे सर्व इकडचे आपल्या भागातले काय जिल्हा समन्वय लोकसभाचे जिल्हा समन्वयक ते आहेत पण वेगवेगळे ते पक्ष वेगळे आहे ना ते वेगवेगळे त्याच्यामध्ये पदही वेगवेगळे आहे। ठीक त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अजून प्रतिनिधी या ठिकाणी निखिल सिद्धरवार सुद्धा उपस्थित आहेत। आमचे विनोद भाऊ जिल्हेवार सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उपस्थित आहेत। अनु पाटील सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उपस्थित आहेत। बाकीचे अजून आहेत म्हणजे नाव त्याच्यामध्ये आहेत। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष कामारकरजी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचे ग्रामीणचे अध्यक्ष असोलेजी आहेत। शहराचे अध्यक्ष इरफान ठेकेदार सुद्धा आहेत।
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, राष्ट्रवादी माझ्यासोबत आहे म्हणून राष्ट्रवादी गटाचं काम आणि हे आपले काय नाव राजूभाऊ सोलंकी हे शहराचे प्रतिनिधी आहेत. त्याच पद्धतीने आज सर्वपक्षीय नेते मंडळी, विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी आणि सर्व लोकांनी एकत्र येऊन पुसद अर्बन बँकेच्या सर्व ठेवीदार, सभासद, हितचिंतक, खातेदार यांना या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की पुसद अर्बन बँकेमध्ये कुठलीही अनियमितता नाही आहे. सर्व काही व्यवहार सुरळीत आहे आणि लोकांमध्ये जो संभ्रम या ठिकाणी तयार झालेला आहे, तर लोकांमध्ये कुठचाही संभ्रम राहावा नाही अशा पद्धतीचा विश्वास दर्शवण्याकरता आज या ठिकाणी सर्वपक्षीय नेते मंडळी एकत्र आली. आणि माझं सुद्धा या ठिकाणी बँकेचे सभासद, बँकेचे ठेवीदार, बँकेचे खातेदार अशा सर्व लोकांना आव्हान आहे की बँक अतिशय सुरळीत आहे, बँकेचं नेतृत्व सुद्धा अतिशय चांगलं काम करत आहे आणि त्यामुळं या बँकेवरचा जो आपला विश्वास आहे तो विश्वास आपण कायम ठेवावा. निश्चित या संकटातून पुन्हा मार्ग काढण्याकरता सर्व ठेवीदार, सभासद आणि हितचिंतकांनी एकत्रित काम करावं, एवढंच या प्रसंगी मी आवाहन करतो.